नमस्कार, मी सुरेश काटे। आता सध्याची ताजी बातमी आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे पती नितीन पाटील वरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग आहे। कल्याणी पाटील यांचे पती नितीन पाटील वरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही महत्त्वाची ब्रेकिंग आहे। कल्याण कोळशेवाडी मधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांच्या पतीसह अन्य 3 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माजी महापौर कल्याणी पाटील यांचे पती नितीन पाटीलसह अन्य 3 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फ्लॅट देण्याच्या नावाखाली 19 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। तापी कन्स्ट्रक्शनचे बिल्डर विद्याधर सरोदे चे पार्टनर नितीन पाटील आणि इतर 2 व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे पती नितीन पाटीलसह अन्य 3 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फ्लॅट देण्याच्या नावाखाली 19 लाख रुपयाची रक्कम घेतलेली आहे यांनी आणि या नावाखाली त्यांना फसवण्यात आलेलं आहे। ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे कल्याणवरून। या प्रकरणी मात्र कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घेटे साहेब यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांचा संपर्क झालेला नाही। त्यांनी या बाबतीत फोन उचलून कुठल्या प्रकारची माहिती दिलेली नाही। त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण निर्माण होतंय की क्या या बाबतीत प्रश्न